नमस्कार साई भक्तांनो. साई चरित्रातला 5वा भाग. भक्तवत्सल श्री सद्गुरू साईबाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन. परमसंत श्री ठाकरसिंहजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. परमसंत सद्गुरू बलजीतसिंहजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. शास्त्रींना निजगुरूचे दर्शन घडले. एके दिवशी मुळे नावाचे शास्त्री श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांची भेट घेण्यासाठी शिर्डीला आले. ते वेदशास्त्रात पारंगत होते आणि ज्योतिर्विद्याही चांगली जाणत होते. बुट्टींची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते दोघे मशिदीकडे निघाले. ते मशिदीत गेले तेव्हा बाबा आपल्या भक्तांना आंबे खाऊ घालीत होते. त्यानंतर ते केळी वाटू लागले. केळी वाटण्याचा प्रकार मोठा विलक्षण होता. ते भक्तांना गाभा द्यायचे आणि साल स्वतः खायचे. तो अद्भुत प्रकार पाहून शास्त्री बुवा बुचकळ्यात पडले आणि त्याच वेळेस त्यांच्या मनात विचार आला, आपण बाबांच्या हस्तरेखा पाहाव्या. तसेच ते पुढे सरकले आणि त्यांनी बाबांना त्यांचा हात दाखविण्याची विनंती केली. तेव्हा बाबांनी त्यांना 4 केळी दिली आणि बसायला सांगितले, पण त्यांना आपला हात पाहू दिला नाही. त्यांनी 2-3दा प्रयत्न केला, पण बाबांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेवटी त्यांनी नाद सोडला आणि ते परतले. त्यानंतर बाबा लेंडीबागेवरून मशिदीत आले तेव्हा भक्त मंडळींनी त्यांच्या आरतीची तयारी केली. निशाणी शिंगांचा आवाज आला तेव्हा बापूसाहेब जोग तिथे जाण्यास निघाले. त्यांनी मुळे शास्त्री यांना मशिदीत आरतीला येता का असे विचारले, पण मुळेंना खूप सोवळे असल्यामुळे तेथे जाणे उचित वाटेना. 3ऱ्या प्रहरी दर्शन घेऊ असे उत्तर देऊन त्यांनी जायचे टाळले. इकडे मशिदीतली पूजा झाल्यावर बाबा बुट्टींना म्हणाले, त्या नवा बामणाकडून दक्षिणा घेऊन या. तेव्हा बापूसाहेब बुट्टी मुळे शास्त्रींकडे जाऊन बाबांसाठी दक्षिणा मागू लागले. मुळेंना हा काय प्रकार आहे तेच समजेना. आपण कशासाठी दक्षिणा द्यायची असा विचार त्यांच्या मनात आला. तरीही साईंसारखे दक्षिणा मागत आहेत आणि बुट्टी एवढे कोट्याधीश असूनही त्यांनी निरोप आणला आहे म्हणून दक्षिणा घेऊन ते स्वतः मशिदीकडे निघाले. सभा मंडपात पोचताच त्यांना सोहळ्याचा विचार आला आणि ते एखाद्या त्रयस्थासारखे दूरच उभे राहिले आणि तिथूनच त्यांनी फुले वाहिली. तेवढ्यात त्यांना गादीवर साईबाबांच्या ऐवजी त्यांच्या पूर्वी समाधीस्थ झालेल्या घोलप गुरुजींची आकृती दिसू लागली. आपल्यासमोर भगवी छटा भगवी वस्त्रे धारण केलेली साक्षात गुरुमूर्ती बसलेली पाहून त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. हे स्वप्न आहे की सत्य हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतःला चिमटाही घेतला. समोर साक्षात गुरूंना पाहून सोवळ्या ओळ्याचा सर्व विचार टाकून शास्त्री त्यांच्या दिशेने धावले आणि सद्गदित अंतकरणाने निजगुरूचे चरण वंदून हात जोडून नम्रतेने पुढे उभे राहिले. इतरांना तिथे साईबाबा दिसत होते, पण मुळे शास्त्रींना मात्र त्यांचे गुरु दिसत होते. मगाशी दुरूनच फुले फेकणारा हा ब्राह्मण आता मात्र बाबांच्या चरणांवर नतमस्तक होत आहे. हे दृश्य पाहून तिथे उपस्थितांना मोठे आश्चर्य वाटत होते. तेवढ्यात आरती सुरू झाली. लोक बाबांची आरती म्हणत होते तर मुळे घोलप गुरुजींची आरती म्हणत होते. आरती म्हणता म्हणता ते इतके तल्लीन झाले की त्यानंतर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा बाबा त्यांच्याकडे दक्षिणा मागत होते. बाबांची लीला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. एकत्व दाखवून बाबांनी त्यांचे डोळे उघडले. त्यांचा संशय घालवला. त्यांनी बाबांना दक्षिणा दिली आणि पुन्हा साष्टांग दंडवत घातला. तेव्हापासून त्यांचे बाबांवर जे प्रेम बसले ते कायमचेच. अशा प्रकारे बाबा सर्वांना आपलेसे करत होते. बाबांच्या लीलेचा अर्थ समजणे नेहमी शक्य नसल्यामुळे कित्येकदा भक्तांच्या मनात विकल्प येण्याचा संभव होता. बाबांचा शिव्या देण्याचा प्रकार पुष्कळांच्या मनात शंका यायची. सत्पुरुषाची वाणी नेहमी शुद्ध आणि पवित्र असते, मग बाबा या अश्लील शब्द का वापरत आहे हा प्रश्न प्रोफेसर नारके यांच्या मनात आला. त्यांनी सत्पुरुष माळी महाराज यांच्याजवळ विषय काढला. माळी महाराजांनी शांतपणे स्मित करून विचारले, प्रत्यक्ष साईंना तू शिव्या देताना ऐकले आहेस ना? मग मला तू स्वतः पाहिलेले एखादे उदाहरण सांग पाहू. त्यावर नारके म्हणाले, काही महिन्यापूर्वी मी शिर्डीला गेलो होतो.
तेथे मशिदीच्या बाहेर एक गरीब महाराजची बाई बाबांच्या दर्शनासाठी उभी होती. तिच्याकडे पाहून बाबांनी भरमसाठ अचकट विचकट शिव्या दिल्या. त्या मी ऐकल्या. माळी महाराज ध्यानस्थ झाले आणि हसून म्हणाले, तुम्हाला साधूच्या कृतीचा अर्थ कळत नाही. साईंचे चमत्कार मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे. बाबांनी त्या बाईला शिवी उच्चारून देणगी दिली. तू प्रत्यक्ष त्या बाईच्या गावी जाऊन तिची भेट घे आणि स्वतःची खात्री करून घे. ती बाई बाबांकडे मूल मागण्याकरिता आली होती. तिची कित्येक वर्ष वांझोटी असलेली कूस बाबांच्या शिव्याने फलद्रुम झाली व तिला बाबांच्या कृपेने मूल झाले आहे. एक दिवस द्वारकामाईत आरतीच्या वेळी बाबांनी नृसिंह अवतार धारण केला. आरतीचं ताट नैवेद्य सर्व फेकून दिले. हातात दंडा घेऊन जोरात आपटू लागले. कुणालाही आरती करू देईना. तिथे उपस्थित सर्वांना कळत नव्हते बाबांना काय झाले. दादासाहेब खापर्डे मोठ्या विवंचनेत पडले. काही वेळाने बाबांचा राग शांत झाला. तेव्हा बाबांच्या संतापाचे कारण कळले. त्यांच्या एका भक्ताला त्यावेळेस फौजदारी खटल्याचा त्रास होत होता. विनाकारण तो त्रास त्यांना सहन करावा लागत होता. त्यामुळेच बाबांच्या जीवाचा संताप झाला. शेवटी एका वकिलाच्या रूपात बाबा भक्तांच्या हाकेला धावून गेले. त्याला सोडविल्यानंतर बाबांचा राग शांत झाला. कोणता भक्त जर संकटात असेल तर त्याचा बाबांना खूप त्रास होत असे. बाबांच्या लीलेचा अर्थ समजणे नेहमी शक्य नसल्यामुळे काही भक्तांच्या मनात विकल्प येत असे. ज्या ठिकाणी साईबाबांचे स्मरण चालू असते त्या ठिकाणी मोठमोठी संकटे नाश पावतात. साई स्मरण मुद्दाम केले किंवा नकळत केले तरीही बाबा प्रसन्न होतात. त्यांचा भक्त असो किंवा नसो ते सर्वांसाठी धावून गेले आहे. आपण जेव्हा साई सच्चरित कथा वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्याला बाबांची लीला कळून येते. लोखंडाला परीस लागला म्हणजे त्याचे जसे सोने होते, नकळत अमृत प्राशन केले तरी रोग नाहीसा होतो. त्याप्रमाणे कळत नकळत कसेही बाबांचे नाम घेतले तरी पापाचा नाश होतो. बाबा त्या भक्तांवर कृपा करतात. व्याधीग्रस्तांना त्वरित आराम. बाबांकडे अनेक प्रकारचे उपचार करून थकलेले व्याधीग्रस्त येत असत. बाबा त्यांना योग्य सल्ला देऊन व्याधीमुक्त करीत असत. एकदा श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना वरचेवर जुलाब उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे ते इतके अशक्त झाले की त्यामुळे त्यांना बाबांच्या दर्शनात खंड पडू लागला. ही गोष्ट बाबांना कळली तेव्हा बाबांनी त्यांना मशिदीत बोलावून घेतले आणि आपल्या समोर बसवले. म्हणाले, आता उलटी केली वा शौचास गेलास तर खबरदार, माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. बाबांचे हे शब्द बापूंना उद्देशून नसून त्यांच्या व्याधींना होते. आणि त्या शब्दांचा दरारा तर पहा. ज्या क्षणी बाबांचा शब्द निघाला त्या क्षणी व्याधींनी पोबारा केला आणि बापूसाहेबांना त्वरित आराम पडला. एकदा आळंदीचे एक स्वामी बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांना कर्णरोग झाला होता. त्यामुळे त्यांचा कान खूप ठणकायचा. त्यांना झोप यायची नाही. त्यांच्या कानाला सूज देखील आलेली होती. त्यांनी अनेक उपचार केले पण काहीही उपयोग झाला नाही. मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. ते जेव्हा बाबांच्या दर्शनास गेले तेव्हा माधवराव देशपांड्यांनी स्वामींचा कान बरा करण्याची विनंती केली. तेव्हा बाबांनी अल्ला भरा करेगा असे म्हणून काही देशी उपाय सांगितला. स्वामी बाबांचा आशीर्वाद घेऊन पुण्याला गेले. 8 दिवसांनी त्यांचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते, बाबांच्या आशीर्वादाने कानाचा ठणका लगेच थांबला आणि सूजही उतरली. बाबांच्या कृपेने मोठी चिंताच गेली होती. त्यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. संतांचा प्रत्येक शब्द हा प्रसाद असतो हे खरे. शिर्डीत बाळा गणपत नावाचा शिंपी बाबांचा भक्त होता. एके दिवशी त्याला हिवतापाने ग्रासले. त्याने अनेक औषधोपचार केले पण ताप काही उतरत नव्हता. बराच पैसा खर्च झाला पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा तो बाबांना शरण आला आणि त्यांचे चरण धरून कळवळून म्हणाला, बाबा मी असे कुठले पाप केले
की हा हिवताप माझी पाठच सोडत नाही. अनेक उपचार केले पण काही उपयोग होत नाही. तेव्हा तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. त्यावेळी त्यांची करुण हाक ऐकून बाबांना त्याची दया आली. ते म्हणाले, बाळा, धीर सोडू नकोस. लक्ष्मी आईच्या देवळापाशी जा आणि एका काळ्या कुत्र्याला दहीभात खाऊ घाल, म्हणजे तू तत्काळ बरा होशील. बाबांचे वचन ऐकून त्याचा जीव भांड्यात पडला हो. तो तसाच घरी परत गेला आणि दहीभात घेऊन देवळाजवळ आला. बाबांच्या कृपेने त्या ठिकाणी एक काळे कुत्रेही होते. बाळाने त्याला दहीभात खाऊ घातला. तेव्हापासून बाळाच्या तापाला उतार पडला आणि तो खणखणीत बरा झाला. अशा प्रकारे बाबा सर्वांचे दुःख दूर करत होते. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नमस्कार साई भक्तांनो. साई चरित्राचा 6वा भाग. भक्तवत्सल श्री सद्गुरु साई बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तुम्ही राम मेरे, तुम्ही श्याम मेरे, तुम्ही सद्गुरु हो, तुम्ही साई मेरे. निष्ठा आणि सबुरी या सख्या बहिणी. बाबांनी साठ्यांना गुरुचरित्राचे पारायण कर, म्हणजे तुझे कल्याण होईल असे सांगितले. तेव्हा बाबांचे परमभक्त गोविंद रघुनाथ दाभोलकर उर्फ अण्णासाहेब बाबांचे पाय दाबीत होते. बाबांचे बोलणे ऐकून त्यांच्या मनात विचार आला. मी गेल्या 40 वर्षापासून गुरुचरित्र वाचत आहे आणि गेल्या 7 वर्षापासून बाबांच्या दर्शनास येत आहे. पण साठ्यांना 7 दिवसात जे प्रेम मिळाले ते मला मिळाले नाही का? मला उपदेश करून बाबा माझी हौस केव्हा पुरविणार आहे कोण जाणे. त्यांच्या मनात असे विचार सुरू असताना बाबा म्हणाले, अण्णा, तू श्याम्याकडे जा आणि त्याच्याकडून माझ्यासाठी 15 रुपयाची दक्षिणा घेऊन ये. त्याच्यापाशी थोडा वेळ बस, गप्पा गोष्टी कर आणि मगच परत ये. बाबांची आज्ञा होताच अण्णासाहेब उठले व माधवरावांकडे गेले. त्यावेळी माधवराव पूजा करीत होते. त्यांना यायला वेळ लागेल म्हणून ते अण्णांनी तिथे खिडकीवर असलेली एकनाथी भागवताची प्रत सहजच हातात घेतली व उघडली तर सकाळी दर्शनास जाण्याच्या गडबडीत त्यांचा जो अध्याय अपूर्ण राहिला होता तोच नेमका समोर आला. ते पाहून अण्णांना बाबांच्या लीलेचे कौतुक वाटले. आपण बाबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी पोथी अर्धवट सोडून गेलो ते न आवडल्यामुळे बाबांनी ते पूर्ण करण्यासाठीच आपल्याला इथे पाठविले आहे असा विचार करून अण्णांनी माधवराव येईपर्यंत तो अध्याय वाचून काढला. काही वेळाने माधवराव आले तेव्हा अण्णांनी बाबांचा निरोप सांगितला. ते ऐकून माधवरावांनी दक्षिणा म्हणून 15 रुपयाऐवजी 15 नमस्कार सांगितले आणि त्यांना विडा खायला दिला. त्या दोघांमध्ये साईबाबांच्या गोष्टी निघाल्या. त्यावेळी माधवरावांनी त्यांना बाबांची एक कथा सांगितली. एके दिवशी संगमनेरच्या खाशाबा देशमुखांची आई राधाबाई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आली होती. आपल्याला बाबांकडून उपदेश मिळावा अशी तीव्र इच्छा होती. तिला खूप तीव्र इच्छा झाली असल्यामुळे परंतु जोपर्यंत बाबांची कृपा होत नाही तोपर्यंत शिर्डीतच राहायचे असा निश्चय करून त्या तिथेच राहिल्या. तिने खाणे पिणे सोडून दिले आणि बाबांची प्रार्थना करू लागली. असे 3 दिवस निघून गेले. इतरांनी तिची खूप समजूत काढली कारण सर्वांना तिची काळजी वाटत होती, पण ती मात्र मरणाला घाबरत नव्हती. तिची अवस्था पाहून मलाही तिची दया आली. वाईट वाटले. मग मी ही गोष्ट बाबांच्या कानावर घालण्यासाठी लगेच मशिदीत गेलो आणि त्यांना विनंती करीत म्हणालो, बाबा, देशमुखांच्या आईची तुमच्या चरणी निष्ठा आहे. तुमचा अनुग्रह व्हावा म्हणून ती हट्टाने उपोषणाला बसली आहे. तुमची कृपा झाली नाही तर तिचा जीव जाईल. तुमच्यावर दोष येईल तरी कृपा करून हा अनर्थ टाळा. त्यावेळी प्रेममूर्ती भक्तवत्सल बाबांना तिची दया आली. ते तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, आई, तू आपल्या जीवाचे असे हाल का करीत आहेस? अगं, मिळेल ते खाऊन राहणारा मी फकीर आहे. तरी माझ्यावर कृपा कर
आणि मी जे सांगतो ते लक्ष देऊन ऐक, म्हणजे तू सुखी होशील. माझे गुरु मोठे अवलिया होते. मी त्यांची सेवा करून थकलो, पण तरीही त्यांनी मला मंत्र दिला नाही. मीही हट्टी होतो. कितीही वेळ लागला तरी मंत्र घ्यायचाच, तो यांच्याकडूनच, हा निश्चयाशी मी ठाम होतो. त्यांनी माझे मुंडन केले आणि माझ्याकडे 2 पैसे मागितले. निष्ठा आणि धैर्य हेच ते 2 पैसे होते. ते मी तात्काळ देऊन टाकले. त्यामुळे गुरुदेव माझ्यावर प्रसन्न झाले. धैर्य म्हणजेच सबुरी, ही एक मोठी शक्ती आहे. धैर्यानेच यशप्राप्ती होते. धैर्यानेच पाप, ताप, दैन्य, आपत्तीवर विजय मिळविता येतो. मनुष्याकडे विद्वत्तेबरोबर धैर्यही हवेच. निष्ठा आणि सबुरी या दोन्ही सख्या बहिणी आहेत. आई, मी गुरुसाठी खूप कष्ट केले. त्यांच्यासाठी खूप फिरलो. त्यांनीही माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले. मला लहानाचा मोठा केला. माझ्या अन्न वस्त्रांची काळजी घेतली. माझे गुरु म्हणजे प्रेमाचा पुतळा होते. आमच्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. गुरुविना मला क्षणभरही करमत नसे. मी तहानभूक विसरून सतत गुरुचे ध्यान करीत होतो. त्यांच्याशिवाय माझ्या मनात अन्य कोणताही विचार येत नव्हता. गुरु हेच माझे एकमेव लक्ष होते आणि माझ्या गुरूंची माझ्याकडून केवळ तीच अपेक्षा होती. त्यांनी माझ्याकडून कसलीच अपेक्षा केली नव्हती. त्यांनीच माझे रक्षण केले. अनेक संकटातून मला तारले. त्यांची माझ्याकडून माझ्या अखंड कृपादृष्टी होती. मी कुठेही असलो तरी माझ्यावर ते सतत लक्ष ठेवायचे. ज्याप्रमाणे गायीचं आपल्या बछडावर प्रेम असते, ती आपल्या वासरूचं पालनपोषण करते, तसेच माझे गुरु मला अखंड प्रेम देत आले. त्यांनी माझे अंतःकरण प्रेमाने भरून टाकले. म्हणूनच माझे तुला असे सांगणे आहे की तू तुझ्या जीवाला काही अपाय करून घेऊ नकोस. केवळ माझ्याकडेच लक्ष ठेव, म्हणजे परमार्थ आपोआप तुझ्या हाती येईल. तू माझ्या वाचून दुसरा कोणीही नाही अशा अनन्य भावाने माझ्याकडे पहा, म्हणजे मीही तुझ्याकडे तसाच पाहीन. बस, माझ्या गुरुने याशिवाय मला दुसरे काही शिकविलेच नाही आणि त्यासाठी साधन संपत्तीची काही आवश्यकताच नाही. करता धरता हरता सर्व काही गुरुच आहे हा विश्वास ठेवला म्हणजे आपले कामच झाले. जो कोणी गुरुची महती जाणतो तो स्त्री जगती धन्य होतो हो. बाबांच्या त्या बोधाने वृद्ध राधाबाईच्या अंतःकरणाचाच ठाव घेतला. बाबांच्या मुखातून बाहेर पडलेल्या त्या अमृत वचनांनी तिचे मन अगदी शांत शांत झाले. तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि अत्यंत कृतज्ञतेने तिने बाबांचे चरण धरले आणि आपले आमरण उपोषण तिने मागे घेतले. अशा प्रकारे बाबा भक्तांना योग्य मार्ग दाखवत होते आणि भक्त त्या मार्गावरून जात होते. जे जे ग्रंथात वाचाल ते ते आचरणात आणा. एक प्रांताधिकारी होते. ते गावोगाव जाऊन जमिनीची मोजणी करीत असत. उच्च विद्या विभूषित असूनही त्यांना संतांच्या दर्शनाची अतिशय आवड होती. ते जिथे जात तिथे कोणत्या साधूचे नाव ऐकले तर ते वेळात वेळ काढून त्यांना भेटून येत. असेच एकदा मोजणीदारांचे पथक वडगावी गेले होते. त्या दिवशी त्यांना मुक्काम करायचा होता. त्यांना वेळ मिळताच ते त्या गावातील एका सत्पुरुषाच्या दर्शनाला गेले. त्यांची भेट घेऊन त्यांना नमस्कार केला. त्यावेळी ते सत्पुरुष निश्चयदासांचे विचारसागर नावाचा एक ग्रंथ वाचत होते. काही वेळानंतर या अधिकाऱ्याने निघण्याची आज्ञा मागितली. तेव्हा स्वतःच्या हातातील तो ग्रंथ त्यांच्या हातात देऊन ते म्हणाले, आपण या ग्रंथाचे अध्ययन करा, त्याने तुमचे मनोरथ पूर्ण होतील. पुढे आपणास एका महापुरुषाचे दर्शन होईल आणि तेच तुम्हाला परमार्थात मार्गदर्शन करतील. तुमच्या मनाला निश्चलता देतील. त्यांच्या आशीर्वादाने धन्य झालेल्या त्या अधिकाऱ्याने तो ग्रंथ आपल्या मस्तकी लावला आणि अत्यादराने त्यांचा निरोप घेतला. नंतर त्या अधिकाऱ्याची कल्याणला बदली झाली. तेथे त्यांची भेट थोर साई भक्त नानासाहेब चांदोरकर यांच्याशी झाली. त्यांच्या तोंडून बाबांची कीर्ती ऐकून त्यांच्याही मनात बाबांच्या दर्शनाची उत्कंठा निर्माण झाली. काही दिवसांनी चांदोरकर शिर्डीला जायला निघाले. तेव्हा त्यांनी त्या अधिकाऱ्यालाही चला म्हणून सांगितले.
तेव्हा ते म्हणाले, नानासाहेब, माझी येण्याची खूप इच्छा आहे हो, पण काय करू, ठाण्याच्या कोर्टात त्याच दिवशी एका खटल्याची सुनावणी आहे, त्यामुळे मला येता येणार नाही. तेव्हा चांदोरकर आग्रह करीत म्हणाले, चला हो, बाबांपुढे त्या खटल्याचे काय, तेच सर्व पाहून घेतील, तुम्ही निश्चिंत होऊन निघा. पण त्या अधिकाऱ्याला ते कसे पटणार? ते म्हणाले, कोर्टाचे कामकाज तर आपणाला माहीतच आहे, तारीख चुकली तर नंतर हेलपाटे घालावे लागतात. नानासाहेबांनी त्यांना खूप समजावले, पण खटल्याचा निकाल लागला की मी निश्चिंतपणे येऊ शकेन असे म्हणून त्यांनी शिर्डीत जाण्यास टाळले. त्यानंतर चांदोरकर एकटेच शिर्डीला गेले. इकडे कोर्टाच्या कामासाठी गेलेला तो प्रांताधिकारी त्या दिवशी कोर्टाचे कामकाज न करता पुढील तारीख घेऊन परतला. त्यांना पश्चाताप झाला. त्यावेळी चांदोरकरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर बरे झाले असते असे त्यांना वाटले आणि लगेच ते निघाले आणि शिर्डीला पोहोचले. पण त्यापूर्वीच नानासाहेब तिथून निघाले होते, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. तो अधिकारी चौकशी करीत मशिदीत गेला. बाबांचे दर्शन घेतले, त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. तेव्हा बाबा म्हणाले, त्या कानडी अप्पाचा विचारसागर वाचला का? त्यांचे सांगणे म्हणजे रेड्यावर बसून घाट चढणे, पण इकडची वाट फार बिकट आहे बरं. ती चालून जाणं तितकं सोपं नाही. इकडे खूप कष्ट आहेत. बाबांचे बोलणे ऐकून त्या अधिकाऱ्याला वडगावच्या सत्पुरुषाची आठवण झाली हो. त्यांनी जे सांगितले होते त्यानुसार हे बाबाच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हे मनाशी ठरवून ते बाबांना म्हणाले, बाबा, माझ्यावर कृपा करा, माझं अनाथाला पदरात घ्या. तेव्हा बाबा म्हणाले, आप्पाने जे सांगितले ते सर्व खरे आहे, पण ते जेव्हा कृतीत येईल तेव्हाच मनोरथ पूर्ण होतील. त्यानंतर बाबांनी त्यांना ब्रह्मसंपन्न गुरुशिवाय पुस्तकी ज्ञान निष्फळ आहे, परमार्थ मार्गावर ग्रंथ श्रवण, वाचन, मनन, आचरण इत्यादी गोष्टींचे किती महत्त्व आहे ते समजावून सांगितले. त्यानेही बाबांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्यावरून पारमार्थिक वाटचाल केली. अशा प्रकारे बाबा सर्वांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य मार्ग दाखवित असे. परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचे मार्ग अनंत आहेत, पण अगदी सोपा आणि सहज सुलभ मार्ग कोणता असेल तर तो गुरुकृपा. योग्य सद्गुरू मिळणे किंवा त्यांची भेट होणे हे देखील पूर्वजन्मीची पुण्याई लागते. भक्तांच्या मनात भक्तीची तीव्र इच्छा उत्पन्न झाली म्हणजे त्याला योग्य मार्गदर्शन करणारा साईसारखा सद्गुरू योगायोगाने भेटते हो. श्री साई बाबांच्या भोवती मोठ्या प्रमाणात भक्त येऊ लागले. त्यापैकी काही जणांवर बाबांचे प्रेम जडले. अशा भाग्यवान लोकात तात्या कोते पाटील आणि म्हाळसापती यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या दोघांचा बाबांना इतका लळा लागला होता की रोज रात्री झोपताना ते बाबांच्या सोबतीला असत. अशा प्रकारे बाबा सर्व भक्तांना मार्गदर्शन करीत होते. इथेच आपण ही कथा थांबवूया. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आजचा साई चरित्राचा हा भाग मी साई चरणांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते.